विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 या विषयाअंतर्गत ओळख सूक्ष्मजीवांची या प्रकरणामध्ये मागच्या तासाला आपण उपयोजित जीवशास्त्र, औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र आणि उत्पादन या मुद्द्यांतर्गत चर्चा करत होतो. यामध्ये उत्पादनामध्ये दुग्धजन्य उत्पादन, योगर्ट उत्पादन, चीज निर्मिती, लोणी, बटर, व्हिनेगार आणि पाव निर्मिती या सर्व मुद्द्यांची चर्चा आपण मागच्या तासाला केलेली होती. चालू तासाला याच मुद्द्यांतर्गत आपण पुढे जाणार आहोत, ज्यामध्ये पहिला मुद्दा आहे पेय निर्मिती. यामध्ये आपल्या समोर एक चार्ट आलेला आहे आणि या चार्टमध्ये जर आपण पाहिलं तर त्यामध्ये विविध प्रकारची फळं आहेत, ज्यामध्ये सहभागी सूक्ष्मजीव आणि त्यांचं कार्य आणि त्या पेयाचं नाव असं वर्णन आपल्याला या टेबलमध्ये पाहायला मिळेल. तर सर्वात पहिलं फळ आहे कॅफिया अरेबिका. हे जे फळ आहे यामध्ये लॅक्टोबॅसिलस ब्रुईस नावाचा सूक्ष्मजीव असतो आणि हा फळातून बिया वेगळं करण्याचं कार्य करत असतो. या पेयाचं नाव आहे कॉफी. त्याचबरोबर दुसरं फळ आहे झिओब्रोमा कॅफो. कॅन्डिडा, हिस्नेनियोला, पिचिया, सॅक्रोमायसिस हे सूक्ष्मजीव यामध्ये सहभागी झालेले असतात आणि फळातून बिया वेगळं करण्याचं कामकाज या सूक्ष्मजीवांचं आहे आणि यांच्यापासून तयार होणारं जे पेय आहे ते आहे कोको. तिसरं फळ आहे द्राक्ष, ज्यामध्ये सॅक्रोमायसिस सेरेव्हिसी हा सूक्ष्मजीव सहभागी असतो आणि रसाचं किण्वन करणं हे या सूक्ष्मजीवाचं कार्य आहे. त्याच्यापासून तयार होणारं जे पेय आहे त्याला वाईन असं म्हणतात. चौथं फळ आहे सफरचंद. यामध्ये देखील सॅक्रोमायसिस सेरेव्हिसी हाच सूक्ष्मजीव सहभागी झालेला असतो आणि याचं कार्य रसाचं किण्वन करणं आणि त्यापासून तयार होणारं जे पेय आहे त्या पेयाचं नाव आहे सिडार. आपल्याला या चार्टच्या खालच्या बाजूला सॅक्रोमायसिस सेरेव्हिसी याचं चित्र पाहायला मिळेल. त्यानंतर त्याच्या पुढच्या बाजूला कॉफीचं फळ आणि त्याच्या बिया ज्या आहेत त्याचं चित्र आहे आणि सगळ्यात शेवटच्या उजव्या बाजूला तुम्हाला कोकोच्या बिया ज्या आहेत ह्या पाहायला मिळतील. यानंतर पुढचा जो घटक येतो तो आहे सूक्ष्मजैविक विकर. रसायन उद्योगामध्ये रासायनिक उत्प्रेरकांऐवजी सूक्ष्मजीवांच्या साह्याने मिळवलेली विकर वापरली जातात. तापमान, पीएच आणि दाब यांची पातळी कमी असतानाही ही विकर कार्य करत असतात आणि त्यामुळं ऊर्जा बचत होते आणि महागड्या क्षरणरोधक उपकरणांची गरज भासत नाही. विकर विशिष्ट क्रिया घडवून आणतात, अनावश्यक उपउत्पादिते बनत नाहीत व शुद्धीकरणाचा खर्च कमी येतो. म्हणजे पहा, सूक्ष्म विकर जी आहे, सूक्ष्मजैविक विकर ही आपल्याला विविध प्रकारच्या उत्पादनामध्ये मदत करत असतात आणि सूक्ष्मजीवांच्या साह्याने उत्पादनाचा खर्च आपण कमी करू शकतो. म्हणून सूक्ष्मजैविक विकरांच्या अभिक्रियांमध्ये टाकाऊ पदार्थांचं उत्सर्जन, त्यांचं विघटन टाळलं जातं. तसंच विकरांचा पुनर्वापरही करता येतो आणि म्हणून अशी विकर पर्यावरण स्नेही म्हणून संबोधली जातात, ज्यामध्ये ऑक्सिडोरोडेक्टिज, ट्रान्सफोरेजिस, हायड्रोलेजिस, लायजेस, आयसोमरेजिस, लायगेजिस ही जी सूक्ष्मजैविक आहेत या विकारांची काही उदाहरणं आपल्याला पुस्तकामध्ये पाहायला मिळतील. डिटर्जंटमध्ये विकर मिसळल्याने मळ काढण्याची जी प्रक्रिया आहे कमी तापमानाला सुद्धा आपल्याला घडून आलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर
मक्यातील स्टार्चवर बेसिलस, स्ट्रेप्टोमायसिस यांच्यापासून मिळालेल्या विकरांची क्रिया घडून ग्लुकोज आणि फ्रुक्टोज यांचे सिरप बनतात. त्याचप्रमाणे चीज, वनस्पतीचे अर्क, वस्त्रोद्योग, चामडे, कागद अशा अनेक उद्योग समूहांमध्ये सूक्ष्मजैविक विकर वापरली जातात. म्हणजे सूक्ष्मजैविक विकारांच्या साह्याने अनेक उद्योग आपण या ठिकाणी चालू असलेले पाहतो. त्याचबरोबर पुढच्या मुद्द्याकडे आपण जातोय, ज्यामध्ये आपल्याला एक चार्ट आलेला आहे. या चार्टमध्ये व्यावसायिक उत्पादनात वापरण्यात येणारी सेंद्रिय आम्ल व त्यासाठी उपयुक्त सूक्ष्मजीव यांची माहिती आपल्याला पाहायला मिळेल. पहिला जो स्रोत आहे तो ऊस किंवा बीट यांची मळी अमोनिया क्षार असा हा स्रोत आहे. यामध्ये ब्रेव्हिबॅक्टेरियम आणि कोरिनेबॅक्टेरियम हे सूक्ष्मजीव सहभागी असतात, ज्यांच्यापासून एल ग्लुटामिक आम्ल तयार होतं आणि ह्या सेंद्रिय आम्लाचा मोनोसोडियम ग्लुकामेटच्या उत्पादनामध्ये उपयोग केला जातो. 2 नंबरचा स्रोत आहे ऊसाची मळी व क्षार. यामध्ये ॲस्परजिलिस नायगर हा सूक्ष्मजीव सहभाग असतो. यापासून सायट्रिक आम्ल तयार होतं आणि या आम्लाचा वापर करून पेय, गोळ्या आणि चॉकलेट यांसारखी उत्पादनं घेतली जातात. तिसऱ्या स्रोतामध्ये ग्लुकोज व कॉर्न स्टिप लिकर. यामध्ये ॲस्परजिलिस नायगर हाच सूक्ष्मजीव सहभागी झालेला असतो आणि ज्याच्या साह्यानं ग्लुकॉनिक आम्ल तयार होतं आणि त्याचा उपयोग कॅल्शियम व लोह कमतरता भरून काढणाऱ्या क्षारांच्या उत्पादनामध्ये केला जातो. चौथ्या स्रोतामध्ये मळी व कॉर्न टिप लिकर हा स्रोत, ज्याच्यामध्ये लॅक्टोबेसिलस डेल्ब्रुकी हा सूक्ष्मजीव सहभागी झालेला असतो आणि त्याच्या साह्याने लॅक्टिक आम्ल तयार होतो. ह्या आम्लाचा उपयोग नायट्रोजनचा स्रोत आणि जीवनसत्वाचं उत्पादन घेण्यासाठी केला जातो. 5वा स्रोत आहे मळी व कॉर्न स्टिप लिकर. यामध्ये ॲस्पेंजलिस फेरियस आणि ॲस्परजिलियस इटॅकॉनियस हे 2 सूक्ष्मजीव सहभागी झालेले असतात आणि यामध्ये इटाकॉनिक आम्ल तयार होतं. कागद, वस्त्र, प्लास्टिक उद्योग किंवा डिंक उत्पादन यामध्ये याचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. म्हणजे थोडक्यात व्यावसायिक उत्पादनामध्ये सुद्धा सेंद्रिय आम्ल व त्यासाठी उपयुक्त असणारं सूक्ष्मजीव यांची माहिती आपल्याला या टेबलमध्ये पाहायला मिळते. म्हणजे सूक्ष्मजीवांच्या साह्याने व्यवसायामध्ये सुद्धा वेगवेगळी उत्पादनं घेता येतात. पुढच्या स्लाइडमध्ये सूक्ष्मजैविक क्रियेने मिळालेले पदार्थ आणि त्यांचे कार्य याचं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला मिळेल. आपण सुरुवातीला एक एक पदार्थ आणि त्या पदार्थाचं काय कार्य आहे या अंतर्गत त्याची चर्चा करूया. सूक्ष्मजैविक क्रियेने मिळालेल्या पदार्थांमध्ये पहिला घटक आहे सायट्रिक आम्ल, मॅलिक आम्ल आणि लॅक्टिक आम्ल. अर्थात ही सगळे आम्ले असल्यामुळे पदार्थाला आम्लता देण्याचं कार्य यांच्या माध्यमातून केलं जातं. 2 नंबरला ग्लुटामिक आम्ल, लायसिन आणि स्ट्रेप्टोफॅन हे पदार्थ प्रथिनांची बांधणी करण्याचं कामकाज करत असतात. 3 नंबरला नायसिन, नॅटामायसिन हे जे पदार्थ तयार होतात सूक्ष्मजैविक क्रियेमध्ये त्यांच्या साह्याने सूक्ष्मजीव प्रतिबंधक करण्याचं कामकाज केलं जातं. 4 नंबरला ॲस्कॉर्बिक आम्ल, व्हिटॅमिन सी, B1, B2 आणि B2 अँटीऑक्सिडंट व जीवनसत्व निर्माण करण्याचं कामकाज यांच्या माध्यमातून केलं जातं. 5व्या मुद्द्यामध्ये बीटा कॅरोटीन, लायकोपीन, झॅन्थिनन्स आणि प्ल्युटिन्स या मिळालेल्या पदार्थांचं कार्य आहे खाद्य जे असतं त्याला रंग प्राप्त करून देणं.
6व्या मुद्द्यामध्ये चर्चा केलेली आहे पॉलीसॅक्रेसाइड्स, ग्लायकोनोलिपिड्स या पदार्थांच्या साह्याने इन्फ्लिसिफायर हे कार्य केलं जातं. पुढच्या मुद्द्यामध्ये तयार होणारे पदार्थ आहे व्हॅनिलिन इथाइल ब्युटिरेट, याला फळांचा स्वाद असं म्हणतात, पेपरमिंट स्वाद, विविध फुले व फळांचा सुगंध. हे जे पदार्थ तयार होतात यांचं कार्य आहे इन्सेन्स अर्थात खाण्यायोग्य सुगंधी द्रव्य तयार करण्याचं काम यांच्या माध्यमातून केलं जातं. आणि शेवटच्या मुद्द्यामध्ये झायलिटॉल आणि ॲस्पर्टेम हे पदार्थ गोडी देणे, उष्मांक कमी असतो या पदार्थांचा, त्यामुळं मधुमेही रुग्णांना हे अत्यंत उपयुक्त असतात. थोडक्यात काय, तो सूक्ष्मजैविक क्रियेमध्ये जे पदार्थ मिळतात त्या पदार्थांचं कार्य या चार्टमध्ये वर्णन केलेलं आपल्याला पाहायला. पुढच्या स्लाइडकडे जातोय. यामध्ये प्रतिजैविक हा मुद्दा, ज्याला आपण इंग्रजीमध्ये अँटीबायोटिक्स असं म्हणतो, विविध प्रकारचे जीवाणू व कवकांपासून मिळालेल्या प्रतिजैविकांमुळे मानव व इतर प्राण्यांचे अनेक रोग आटोक्यात आलेले आहेत. पेनिसिलिन, सॅफोलोस्पोनिरिन्स, मोनोबॅक्टम्स, बेसिट्रेसिन्स, एरिथ्रोमायसिन्स, जेंटामायसिन्स, निओमायसिन्स, स्ट्रेप्टोमायसिन्स, टेट्रासायक्लिन्स, व्हॅन्कोमायसिन्स इत्यादी प्रतिजैविक विविध प्रजातीच्या ग्रॅम पॉझिटिव्ह व ग्रॅम निगेटिव्ह जीवाणूंविरुद्ध वापरली जातात. क्षयरोगाच्या विरुद्ध रिफामायसिन हे अत्यंत प्रभावी ठरलेलं प्रतिजैविक आहे. याबरोबर सूक्ष्मजीव आणि त्यापासून तयार होणारी काही इंधन आहेत असा पुढचा मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे. त्यामध्ये पहिला जो आकडा आहे, मोठ्या प्रमाणावर निर्माण होणाऱ्या नागरी, शेतकी, औद्योगिक कचऱ्याचं सूक्ष्मजैविक विनॉक्सी अपघटन करून मिथेन वायू हे इंधन मिळतं. आपल्या सर्वांना कल्पना असेल, गोबर गॅस नावाचा जो प्लांट असतो यामध्ये शेतकी हा घटकामध्ये हा येतो आणि त्यामध्ये जनावरांच्या मलमूत्रापासून यामध्ये अपघटन घडून आणलं जातं आणि जीवाणूंच्या माध्यमातून घडून आणलेल्या अपघटनातून मिथेन वायू मुक्त झालेला असतो, जो आपल्याला इंधन म्हणून ज्वलनासाठी उपयुक्त ठरतो. 2 नंबरच्या मुद्द्यामध्ये सॅक्रोमायसिस किण्वन, अर्थात ऊसाच्या मळीचं किण्वन करण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. तेव्हा मिळणारे जे इथेनॉल आहे हे अल्कोहोल एक स्वच्छ असं धूररहित इंधन म्हणून त्याचा आपण वापर करू शकतो. म्हणजे ऊसाच्या मळीमधून सुद्धा आपल्याला इथेनॉल नावाचं इंधन उपलब्ध होऊ शकतं. 3ऱ्या मुद्द्यामध्ये हायड्रोजन वायू हे भविष्यातील प्रमुख इंधन म्हणून मानलं गेलेलं आहे. पाण्याचे जैविक प्रकाश अपघटन करून या प्रक्रियेमध्ये जीवाणू प्रकाशीय क्षपन करतात आणि त्याच ठिकाणी हायड्रोजन वायू मुक्त होत असतो. या 3 मुद्द्यांची जर चर्चा आपण पाहिली तर या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची इंधनं सूक्ष्मजीवांच्या माध्यमातून कशी निर्माण होतात याची चर्चा केलेली पाहायला मिळेल. इंधनाप्रमाणेच विविध औद्योगिक रसायने सूक्ष्मजैविक प्रक्रियांनी बनलेली असतात. त्याची उदाहरणं म्हणून रसायन उद्योगामध्ये कच्चा माल म्हणून उपयुक्त ठरणारी विविध अल्कोहोल्स, ॲसिटोन्स, कार्बनी आम्ल, मेद घटक, पॉलिसॅक्रासाइड्स, प्लास्टिक व खाद्यपदार्थ यांच्या उत्पादनाचा कच्चा माल म्हणून काही उपयोग आहे. यापैकी काही उपयोगी आहेत असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्याचबरोबर पुढच्या मुद्द्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे जो मागच्या मुद्द्याला अनुषंगून आपण पुढे अभ्यासतोय, ज्यामध्ये जैव इंधनांची निर्मिती हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. बाजूला 7.8 मध्ये जी आकृती केलेली आहे या संदर्भात आपण त्याच्यावर चर्चा करणार आहोत. जैव इंधन, नवीकरण योग्य ऊर्जा स्रोतामध्ये जैव इंधन हे महत्त्वाचं साधन आहे. ही इंधनं 3 रूपामध्ये आपल्याला आढळतात, ज्याच्यामध्ये घनरूप आहे, वायुरूप आहे आणि द्रवरूप सुद्धा इंधनं आपल्याला या स्वरूपामध्ये आढळतात. घनरूपामध्ये दगडी कोळसा असन, शेण असन, पिकांचे अवशेष असतील, तर द्रवरूपामध्ये वनस्पतीची तेल असन,
अल्कोहोल असेल किंवा वायू रूपामध्ये गोबर गॅस किंवा कोल गॅस अशा स्वरूपामध्ये ही इंधनं आपल्याला उपलब्ध असतात. ह्या इंधनांच्या बाबतीत मुबलक प्रमाणात आणि सहज आपल्याला ती उपलब्ध होऊ शकतात. भविष्य काळामध्ये भरवशाची इंधन म्हणून आपण या इंधनांकडे पाहत आहोत. त्याचं जैव वस्तुमानाची आकृती उजव्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल. वनस्पतीची कापणी केल्यानंतर मळणी आणि सेल्युलोज यांच्या माध्यमातून सेल्युलोजचं साखरेमध्ये रूपांतर केलं जातं. जी शर्करा असते ही शर्करा त्याचं किण्वनानं द्रवरूपामध्ये जैव इंधनांची निर्मिती करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. आणि मग ज्यावेळेस जैव इंधनं निर्माण होतात तेव्हा विविध साधनांसाठी त्याचा वापर केला जातो. या साधनातून कार्बन डायऑक्साईड वायू मुक्त होतो आणि पुन्हा एकदा सौर ऊर्जा आणि कार्बन डायऑक्साईडच्या साह्याने वनस्पती स्वतःचं अन्न तयार करतात. हा जैव वस्तुमानाच्या संदर्भातला प्रश्न आपल्याला स्वाध्यायामध्ये पाहायला मिळेल. आकृतीच्या आधारे आपण त्याचं उत्तर स्पष्ट करू शकतो. त्यानंतर पुढच्या मुद्द्याकडे आपण वळतोय, ज्यामध्ये सूक्ष्म जैविक प्रदूषण नियंत्रण. आपल्या सर्वांना कल्पना आहे की वाढत्या लोकसंख्येबरोबर घनकचरा, सांडपाणी, विविध प्रदूषक हे घटक सुद्धा वाढत जातात. त्यांच्याबरोबर पसरणारी रोगराई व होणारा प्रदूषणाचा ऱ्हास हा जागतिक समस्या म्हणून संबोधला जातो. विशेषतः लोकसंख्येची उच्च घनता असणाऱ्या भारतासारख्या देशात विविध शहरांचा जर आपण विचार केला तर अशा समस्यांनी ही शहरं ग्रस्त असलेली आपल्याला पाहायला मिळतात. समस्यांचं योग्य वेळी योग्य प्रमाणात निराकरण न झाल्यास सर्व सजीवांच्या पुढच्या पिढ्यांचं जीवन मात्र अवघड ठरेल. आणि म्हणून सूक्ष्मजीवांची पर्यावरणीय भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते, ती आपण पाहूया. त्यासाठी सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे आधुनिक भूमिभरण. आकृतीमध्ये आपल्याला या ठिकाणी संपूर्ण विवरण तर दिलेलं आहे, पण त्याचं स्पष्टीकरण फार महत्त्वाचं आहे. शहरामध्ये जमा होणारा जो विघटनशील कचरा आहे या पद्धतीसाठी वापरला जातो. नागरी वस्तीतून लांब मोकळ्या जागेत खड्डे करून त्यात प्लास्टिकचं अस्तर घातलं जातं. कचऱ्यातील अशुद्ध आणि विषारी द्रव जे आहेत ते झिरपून मातीचं प्रदूषण होऊ नये म्हणून त्यासाठी काळजी घेतलेली असते. दाबून गोळा केलेला कचरा, ज्याला कंप्रेस्ड वेस्ट असं म्हणतात, हा तयार केलेल्या खड्ड्यामध्ये टाकला जातो आणि त्यानंतर त्यावर माती, लाकडाचा भुसा, हिरवा कचरा, पालापाचोळा, विशिष्ट जैव रसायनं यांचा थर पसरवला जातो. काही ठिकाणी त्यामध्ये बायो रिॲक्टर सुद्धा मिसळले जातात. कचरा व माती किंवा थरांसाठी वापरलेले विशेष पदार्थ यातील सूक्ष्मजीव कचऱ्याचं विघटन घडवून आणतात आणि खड्डा पूर्ण भरल्यानंतर माती लिपून तो बंद केला जातो. अर्थात सूक्ष्मजीवांच्या साह्याने विघटन झाल्यामुळे काही आठवड्यांच्या नंतर त्या ठिकाणी उत्कृष्ट खत तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. खत काढल्यानंतर तो जो खड्डा खोदलेला असतो तो पुन्हा एकदा रिकामा होतो आणि रिकामा झालेली असा खड्डा भूमिभरण स्थळ म्हणून पुन्हा एकदा आपल्याला तो वापरता येऊ शकतो. असा आधुनिक भूमिभरणाचं जे स्थळ आहे याची संपूर्ण रचना आपल्याला आकृतीमध्ये पाहायला मिळेल. पुढच्या मुद्द्यामध्ये सांडपाणी व्यवस्थापन. आपल्या गावामध्ये प्रत्येक घरामध्ये सांडपाणी लगतच्या जमिनीत किंवा बायोगॅस यंत्रामध्ये सोडलं जातं. पण मोठ्या शहरांमध्ये जमा होणारं जे सांडपाणी आहे याच्यावर प्रक्रिया करणं अत्यंत गरजेचं असतं आणि म्हणून हे सांडपाणी प्रक्रिया केंद्रामध्ये नेऊन त्यावर सूक्ष्मजैविक प्रक्रिया कराव्या लागतात. सांडपाण्यामध्ये कोणत्याही संयुगांचं विघटन करणारं, त्याचप्रमाणे कॉलरा, हगबन, टायफॉइड यांच्या जीवाणूंना नष्ट करणारे सूक्ष्मजीव त्यामध्ये मिसळले जातात. ते सांडपाण्यातील कार्बनी पदार्थांचं विघटन घडवून आणतात. त्यामध्ये मिथेन, कार्बन डायऑक्साईड वायू मुक्त होतो. त्याचबरोबर फिनॉल ऑक्सिडायझिंग जीवाणू हे पाण्यातील मानवनिर्मित रसायनांचं विघटन करतात. म्हणजे पहा, या ठिकाणी सुद्धा सांडपाण्यातल्या घटकांना विलगीकरण करण्यासाठी, त्यांना वेगळं करण्यासाठी सूक्ष्मजीवांचाच वापर आपल्याला करावा लागतो आणि म्हणून सांडपाणी व्यवस्थापनामध्ये सूक्ष्मजीव महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना आपल्याला पाहायला मिळतात. या प्रक्रियेमध्ये तळाला जाणारा जो गाळा असतो हा खत म्हणून पुन्हा वापरला जातो. अशा सूक्ष्मजैविक प्रक्रिया झाल्यानंतर बाहेर पडणारं जे पाणी आहे
ते पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून निर्धोक असतं. सांडपाण्याने प्रदूषित झालेल्या पर्यावरणाचा जैव उपचार करण्यासाठी सूक्ष्मजीवांचा या ठिकाणी वापर केला जातो. म्हणजे थोडक्यात सांडपाणी व्यवस्थापनामध्ये सूक्ष्मजीवांचा सुद्धा सहभाग अत्यंत महत्त्वाचा मानला पाहिजे. त्याचबरोबर स्वच्छ तंत्रज्ञान या मुद्द्यामध्ये मानवी तंत्रज्ञानामध्ये प्रचंड वेगाने प्रगती झालेली आपल्याला पाहायला मिळते. पण त्याचबरोबर पर्यावरणाच्या प्रदूषणाचे प्रमाण त्याच वेगानं वाढलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. सूक्ष्मजीवांचा वापर करून वायू, भू किंवा जल प्रदूषण यांवर आपल्याला नियंत्रण कसं ठेवता येतं याविषयीची माहिती आपण पाहूया. मानवनिर्मित रसायनांचा नाश करण्याची क्षमता सूक्ष्मजीवांमध्ये नैसर्गिकरित्या आढळते. या क्षमतेचा वापर करून हायड्रोकार्बन्स व इतर रसायनांचं रूपांतरण केलं जातं आणि त्या माध्यमातून सुद्धा पर्यावरणाच्या होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याचं कामकाज केलं जातं. म्हणजे स्वच्छ तंत्रज्ञान निर्माण करण्यासाठी सुद्धा सूक्ष्मजीवांचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. त्यासाठी काही उदाहरणं दिलेली आहेत. ह्या उदाहरणांमध्ये समुद्र किनाऱ्यांवर तेलकट पाणी व हजारो मृत मासे आल्याच्या बातम्या तुम्ही वाचलेल्या असतील किंवा पाहिलेल्या पण असतील. असं का बरं होतं असा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होणं साहजिकच आहे. समुद्रामध्ये विविध कारणांनी पेट्रोलियम तेलाची गळती होते. ते तेल जलचरांसाठी अत्यंत घातक असतं, किंबहुना ते विषारी सुद्धा ठरू शकतं. पाण्यावर आलेल्या तेलाचा तवंग यांत्रिक पद्धतीने दूर करणं तितकंसं सोपं नाही. पण अल्केनिहोरॅक्स, बॉर्क्युमेनीस व स्युडोमोनास या जीवाणूंमध्ये पिरिडन्स व इतर रसायने नष्ट करण्याची क्षमता आहे, ज्यांच्या आकृत्या आपल्याला बाजूच्या भागामध्ये पाहायला मिळतील. आता हे जे सूक्ष्मजीव आहेत हे तेलाचे तवंग नष्ट करण्यासाठी महत्त्वपूर्ण. यामध्ये तेलाचा तवंग नष्ट करण्याची क्षमता या जीवाणूंच्या समूहामध्ये तर पाहायला मिळतेच. त्याचबरोबर हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया, ज्याला HCB असं म्हणतात. HCB हे हायड्रोकार्बनचे अपघटन करून आणतात आणि त्यातील कार्बनचा ऑक्सिजनशी संयोग घडवून आणतात. या अभिक्रियेत कार्बन डायऑक्साईड आणि पाणी तयार होतात. म्हणजे सूक्ष्मजीव या संपूर्ण घटकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलेले आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर प्लास्टिकच्या बाटल्या, ज्याला PET असं म्हणतात, या रासायनिक पदार्थांपासून बनलेल्या असतात. अलीकडच्या काळामध्ये नागरी कचऱ्याचा फार मोठा भाग ह्या प्लास्टिकने व्यापलेला आहे आणि म्हणून आयडोनाला, साकिएलिनिस आणि व्हिब्रिओ या जाती PET म्हणजे या प्लास्टिकच्या ज्या बाटल्या आहेत यांचं विघटन करण्याची क्षमता या सूक्ष्मजीवांमध्ये आहे. त्याचबरोबर आपल्या कचऱ्यामध्ये रबर सुद्धा आढळतो. ह्या रबराचं विघटन करण्याची क्षमता ॲक्टिनोमायसेटिस, स्टेप्टोमायसिस, नार्कोडिया, ॲक्टिनोप्लेन्स या कवकांच्या प्रजातींमध्ये रबराचं विघटन करण्याची क्षमता आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर खाणीतून बाहेर पडणारे पदार्थ व आम्लपर्जन्य यांमध्ये सल्फ्युरिक आम्ल असतं. त्यामुळे पुतळे, पूल, इमारतींमधील धातूंचं क्षरण मोठ्या प्रमाणावर होत असतं, याची आपल्याला माहिती आहे. ॲसिडोबॅसिलिस, फेरोऑक्सिडन्स आणि ॲसिडोफिलियम या ज्या प्रजाती आहेत, या जीवाणूंसाठी सल्फ्युरिक आम्ल हा सगळ्यात महत्त्वाचा ऊर्जा स्रोत आहे आणि म्हणून आम्लपर्जन्यमुळे होणारं भूप्रदूषण हे जीवाणू आटोक्यात आणण्यासाठी मदत करत असतात. त्याचबरोबर अणुऊर्जा प्रकल्पातून पर्यावरणात सोडल्या जाणाऱ्या उत्सर्गात आणि विद्युत विलेपन प्रक्रियेच्या टाकाऊ पदार्थात युरेनियमचे जलविद्राव्य क्षार असतात. जिओबॅक्टर हे जीवाणू या युरेनियम क्षाराचं अविद्राव्य क्षारांमध्ये रूपांतर करतात आणि जमिनीतील पाण्याच्या साठ्यामध्ये ते मिसळणं रोखलं जातं. म्हणजे इथे सुद्धा आपल्याला सूक्ष्मजीवांचा उपयोग होतो. त्याचबरोबर पुढच्या मुद्द्यामध्ये आपण चर्चा करणार आहोत सूक्ष्मजैविक संरोप. आपल्या सर्वांना कल्पना आहे की किण्वन प्रक्रियेमुळे काही सूक्ष्मजीव युक्त संरोप बनवले जातात.
पेरणीआधी बियाणांतून या पोषक संरोपणाची फवारणी केली जाते, तर काही संरोप वनस्पतीमध्ये सोडले जातात. संरोपामध्ये सूक्ष्मजीव या वनस्पतींना पोषक द्रव्यांचा पुरवठा करण्यास वाढीस मदत करत असतात. वनस्पतीजन्य अन्नाचा दर्जा वाढवतात आणि सेंद्रिय शेती करताना कृत्रिम नायट्रोजन, ॲक्झॅक्टोबॅक्टरयुक्त द्रव्य पुरवली जातात आणि म्हणून ह्या किण्वन प्रक्रियेमध्ये हे जे सूक्ष्मजीव आहे हे अत्यंत उपयुक्त भूमिका बजावत असतात. रासायनिक खतामुळे होणारं भूप्रदूषण या द्रव्यामुळे रोखलं जातं. शेती उद्योगातील रासायनिक कीडनाशकं व कीटकनाशकं यांमधून फ्लोरासिटामाइड सारखी रासायनिक द्रव्य मातीमध्ये मिसळली जातात. ती इतर वनस्पती आणि गुरांसाठी अत्यंत घातक ठरतात. मानवासाठी त्वचारोगासाठी सुद्धा ती घातक ठरतात. ही मातीतील कीटकनाशकं सूक्ष्मजीवांच्या मार्फत नष्ट करता येतात आणि म्हणून या ठिकाणी संरोपाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. या प्रकरणातल्या अंतिम मुद्द्याकडे आपण येतोय, ज्यामध्ये जैव कीटकनाशकं यांची चर्चा केलेली आपल्याला पाहायला मिळेल. जीवाणू आणि कवक यांपासून मिळवलेली व पिकांवरील कीटक, रोगजंतूंचा नाश करणारी द्रव्य, जीवाणूंपासून मिळालेले टॉक्झिन्स जैव तंत्रज्ञानाने थेट वनस्पतीच्या मध्येच अंतर्भूत केली जातात. कीटकांसाठी ही विषारी असल्याने कीटक त्या वनस्पतींना खात नाही. जीवाणूंप्रमाणेच कवके आणि विषाणूंच्या काही प्रजाती यांचा वापर जैव कीटकनाशक म्हणून केला जातो. किण्वन प्रक्रियेमध्ये मिळणारी उपउत्पादन, ज्यामध्ये स्पायनोसॅड हे जैव कीटकनाशक वापरलं जातं. या मुद्द्याबरोबरच आपण या प्रकरणातल्या अंतिम मुद्द्याची या ठिकाणी सांगता करतोय. आपल्या सर्वांना कल्पना असतं की याच्या पुढचा मुद्दा जो आहे तो आहे स्वाध्याय. त्याची चर्चा करण्यापूर्वी थोडासा प्रश्नपत्रिकेचा आराखडा मी आपल्यासमोर मांडत आहे. यामध्ये प्रश्न क्रमांक 1 बोर्डाचा जो पेपर असतो यामध्ये प्रश्न क्रमांक 1 जो आहे यामध्ये 1 गुणांचे 5 प्रश्न असतात आणि पाठ्यपुस्तकावर आधारित बहुपर्यायी प्रश्न यामध्ये विचारलेले असतात. गुण 5 आणि विकल्पासह गुण 5च असतात. प्रश्न क्रमांक 1 मध्ये ब आकडा 1 गुणांचे 5 प्रश्न विचारलेले असतात, ज्यामध्ये रिकाम्या जागा भरा हा प्रकार वगळून इतर प्रश्न विचारलेले असतात. याला सुद्धा 5 मार्क असतात आणि विकल्पासह 5 गुण असतात. प्रश्न क्रमांक 2 अ मध्ये 2 गुणांची 3 शास्त्रीय कारणे लिहा असा प्रश्न असतो. 3 पैकी कोणतीही 2 आपल्याला सोडवायची असतात, ज्यामध्ये किमान 1 जीवशास्त्र आणि किमान 1 पर्यावरणशास्त्र या संबंधित घटकांवर हे प्रश्न आधारित असतात. याच्यासाठी गुण 4 असतात आणि विकल्पासह 6 गुण या ठिकाणी असतात. 2 ब मध्ये 2 गुणांचे 5 प्रश्न विचारलेले असतात. कोणतेही 3 प्रश्न 5 पैकी आपल्याला सोडवायचे असतात. प्रत्येक प्रश्नाला 2 याप्रमाणे 6 गुण एकूण असतात आणि विकल्पासह या प्रश्नाला 10 गुण आहेत. यामध्ये सुद्धा किमान 2 जीवशास्त्र आणि किमान 2 पर्यावरणशास्त्र या घटकांवर आधारित प्रश्न असतात. प्रश्न क्रमांक 3 मध्ये 3 गुणांचे 8 प्रश्न आणि 8 पैकी कोणतेही 5 प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात. हा आपल्या प्रश्नपत्रिकेतला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, ज्याला 15 गुण आहेत आणि विकल्पासह 24 गुण या प्रश्नासाठी आहे. यामध्ये 4 जीवशास्त्र आणि 4 पर्यावरणशास्त्र या घटकांवर संबंधित प्रश्न विचारलेले असतात. शेवटचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4 5 गुणांचे 2 प्रश्न असतात. 2 पैकी कोणताही 1 प्रश्न आपल्याला सोडवायचा असतो आणि याला 5 गुण असतात आणि विकल्पाचा एकूण 10 गुण आहे. यामध्ये 1 जीवशास्त्र आणि 1 पर्यावरणशास्त्र या घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात. एकूण जर गुण पाहिले तर 40 गुणांचा आपल्याला बोर्डाचा पेपर सोडवायचा आहे आणि 60 गुण विकल्पासह आहे. आता हे सगळं सांगण्याचा पाठीमागचा मूळ उद्देश असा आहे की स्वाध्यायाचा अभ्यास करताना आपल्यासमोर जर प्रश्नपत्रिकेचा आराखडा पुढे असेल, कोणत्या ठिकाणी कोणता प्रश्न आपण योग्य पद्धतीने येऊ शकतो याचा जर अंदाज बांधला तर त्या पद्धतीने आपण स्वाध्यायामधल्या प्रश्नांची तयारी करू शकतो आणि म्हणून तुमच्यासमोर हा आराखडा मी मांडलेला आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विज्ञान भाग 2 मध्ये घटकनीय गुण विभागणी कशी आहे याची चर्चा या पुढच्या स्लाइडमध्ये केलेली आहे. आपण आत्ताचं जे प्रकरण अभ्यासतोय ते ओळख सूक्ष्मजीवांची हे प्रकरण आहे, ज्याला एकूण 4 गुण आणि विकल्पासह 6 गुणांसाठी बोर्डाच्या परीक्षेसाठी हे विचारलं जाईल. अर्थात हे महत्त्वाचं प्रकरण आहे आणि म्हणून
4च्या 4 गुण कसे मिळतील या दृष्टिकोनातून आपण स्वाध्यायाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. प्रत्यक्ष स्वाध्यायामध्ये विविध प्रकारचे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील. सगळ्या स्वाध्यायाची चर्चा मी इथं करणार नाही, किंबहुना तुम्हाला उत्तर तर अजिबात सांगणार नाही. उत्तर शोधणं हे तुमचं काम आहे. परंतु जाता जाता स्वाध्यायामधल्या काही प्रश्नांवर आपण नजर टाकूया, ज्यामध्ये गाळलेल्या जागा भरा, ज्यामध्ये दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा व त्याचे स्पष्टीकरण लिहा. महत्त्वाचा प्रश्न आहे, ज्याचे पर्याय तुम्हाला दिलेले असतात आणि त्याची गाळलेली जागा भरून जी काही रिकामी जागा असेल त्याचं स्पष्टीकरण देणं तुम्हाला गरजेचं असतं. आता त्याचबरोबर वैकल्पिक प्रश्नांमध्ये जोड्याजोड हा एक प्रश्न यामध्ये महत्त्वाचा आहे, ज्यामध्ये तुम्हाला विविध प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. संकल्प तक्ता पूर्ण करा असाही 4 नंबरचा प्रश्न आहे. 5 नंबरचा प्रश्न या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठरू शकतो. आपण मगाशी म्हणलं 2 मार्कासाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. शास्त्रीय कारणे लिहा. यामध्ये अनेक प्रकारची शास्त्रीय कारणे आहे. जाता जाता आपण एक ओझरती नजर फिरवूया, ज्यामध्ये डिटर्जंटमध्ये सूक्ष्मजैविक प्रक्रियेने मिसळलेले विकर मिसळतात. हा एक प्रश्न परीक्षेसाठी विचारला जाऊ शकतो. अनेक प्रश्न आहेत, सगळेच प्रश्न महत्त्वाचे असतात, पण हा ढाचा पुढे ठेवण्यामागचा मूळ कारण असं आहे स्वाध्यायामधला की तुम्ही त्या प्रश्नाला अनुषंगून योग्य अशी उत्तरं लिहिणं अपेक्षित आहे. पुढचा जो स्वाध्यायातले प्रश्न आहे, खालील प्रश्नांची उत्तरं द्या. अनेक महत्त्वाचे प्रश्न या प्रश्नामध्ये विचारलेले तुम्हाला पाहायला मिळतील. प्रोबायोटिक्स उत्पादनं लोकप्रिय होण्याची कारणे कोणती? आपण मागच्या पाठामध्ये अभ्यास करताना याचं डिटेल वर्णन केलेलं होतं. अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न हा परीक्षेसाठी विचारला जाऊ शकतो. उजव्या बाजूला संकल्पचित्र विचारलेली आहेत, ती तुम्हाला पूर्ण करायची आहे. आणि शेवट सगळ्यात महत्त्वपूर्ण प्रश्न, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अनेक प्रश्न त्यामध्ये महत्त्वाचे आहेत. कंपोस्ट खत निर्मितीमध्ये सूक्ष्मजीवांची भूमिका काय आहे? किंबहुना इंधन मिळवण्यासाठी कोणत्या वनस्पतीची लागवड करतात? पाव जाळीदार कसा बनतो? याची डिटेल चर्चा आपण आपल्या दोन्ही सेशनमध्ये केलेली आहे. स्वाध्याय आपल्यापुढे दाखवण्याचा मूळ उद्देश असा होता की जाता जाता एक ओझरती नजर स्वाध्यायावर यावी आणि तुम्ही स्वाध्याय तुमच्या स्वतःच्या विचारांनी तो तयार करावा, त्याची उत्तरं तयार करावी आणि परीक्षेसाठी योग्य पद्धतीने उत्तरं तयार करून त्याची अभ्यास करावा. त्याचा अभ्यास करण्यासाठी हा स्वाध्याय तुमच्या समोर मी मांडलेला होता. पण एकंदरीत आज आपण जे शिकलो त्या शिकलेल्या सर्व घटकांमध्ये सूक्ष्मजीव विविध प्रकारच्या व्यवसायामध्ये कसे उपयुक्त ठरतात या सर्व घटकांची चर्चा आपण आजच्या या प्रकरणामध्ये केलेली होती. स्वाध्यायासह आपण प्रश्नपत्रिकेचा ढाचा आणि त्याचे एकूण गुण विभागणी ही सुद्धा तुम्हाला यामध्ये मी सांगितलेली आहे. जाता जाता शेवट एवढंच सांगेल की आत्तापर्यंत आपण जे 2 सेशन अभ्यास केले यामध्ये या संपूर्ण प्रकरणाची आपण चर्चा केलेली आहे. अर्थात 2 तासामध्ये हे प्रकरण पूर्ण होणार नाहीच आहे, परंतु आपण जाता जाता अगदी धावता आढावा या प्रकरणांचा घेतलेला आहे. मग आता आपली जबाबदारी काय आहे तर या प्रकरणाचं वाचन व्यवस्थित करावं, त्या प्रकरणात विचारलेल्या स्वाध्यायाची उत्तरं स्वतःच्या भाषेमध्ये मांडावी आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून योग्य तयारी तुम्ही करावी अशी मी तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हाला अभ्यासासाठी शुभेच्छा देतो, परीक्षेसाठीही शुभेच्छा देतो आणि आजचा हा जो छोटासा आपला पाठ आहे तो मी या ठिकाणी संपवतो. धन्यवाद.